जर काही प्लस मायनस झालं तर मला अनफॉलो करू नका. आणि ज्या लोकांकडे माझी उधारी बाकी त्यांनी माझ्या घरी नेऊन पैसे देऊन टाकत आहे. सो कसे आहात मित्रांनो? सो कसे आहात मित्रांनो? खूप सारी हिंमत करून आम्ही शेवटी पॅराग्लायडिंग करायला आलेलो आहे. येस, माझ्यासोबत चैतन्य सेठ आहे. याची हिंमत मी वाढवायची प्रयत्न करतोय, पण माझी मधल्यामध्ये फाटली आहे. आणि मेन म्हणजे आमच्या दोघांची आता फाटलेली. पण भाऊनी मला एक सल्ला दिलेला आहे की असं समजतंय आम्ही की आमचं एक स्वप्न आम्ही पाहतोय, स्वप्नामध्येच राहून जाय, रियालिटी मध्ये येऊ नको. रियालिटी मध्ये आलो तर आमची फाटेल. डॅश फाटेल. या ठिकाणी आपण किती तिकीट काढलं होतं भैया? 4,000 आणि 4,000 पर पर्सन 8,000 रुपये. हां 8,000 असे आम्ही तिकीट काढले. सर्दीने थोडीशी सास फुलती आता. बरोबर. आम्ही इतक्या मोठ्या हाईटला आलो. आम्ही त्या काय म्हणतात त्याला आपण ज्यांनी वर आलोय रोपवेनी वर आलोय वाटतं आम्ही. आणि इकडं तुम्ही बघू शकता ही हाईट आहे. तिला म्हणतात जन्नत. ठीक आहे, तिला म्हणतात जन्नत. इकडे पूर्ण वर डोंगर वगैरे आहे. इकडची हाईट जर चेक करायची असेल तर बघा खाली ना ते जे घर आहेत ना जाशील खाली इकडे पहाडावरचे घर आहे. रोड वगैरे सगळं खाली आहे. आम्ही आता चाललोय. हे गजानना भगवंता वाचवून घेतो. तूच रे बाबा. मित्रांनो नाही जर काही प्लस मायनस झालं तर मला अनफॉलो करू नका. माझे फॉलोअर्स वाढवून ठेवा. ओके. कॅनॉट गार्डनला माझा एक फोटो लावा. सास फुलती आमची आता थोडीशी. पण आता कॅमेरा चालू आहे म्हणून काही ना काही मला बोलावं लागणार आहे मित्रांनो. कारण त्यांनी हा आता गोप्रो बंद कसा करायचा हे मला सांगितलं नाही माहिती. चैतन्य शेठ बोला. तुम्ही जर काय तुम्ही या जनतेला काय सांगणार आहे तुम्ही? अच्छा, आम्ही एवढं सांगणार, रोशन भैया तुझी शेवटची फ्लाईट आहे. अरे बापरे. मला वाटतंय आपल्याला खाली फोटो टाकायला लागतील. औरंगाबाद कर, संभाजीनगर कर. आम्हाला लक्षात ठेवा, चांगले लोक आहे आम्ही कधी कोणाचं वाईट केलं नाही. खूप चांगलं आहे आणि प्रेमळ आहे. आम्ही खूप चांगलं बोलतो. कधी काही कोणाशी झाले असते माफ करा. आणि ज्या लोकांकडे माझी उधारी बाकी त्यांनी माझ्या घरी नेऊन पैसे देऊन टाकत आहे. अरे वा, फुल सास फुल लागली आमची आता. चला आता हे आपलं असणार आहे. हा त्याचा रनवे वाटतं. इथून आपल्याला पळायचं असणार आहे. आता इथून हे खूप छोटं वाटतंय. तुम्ही या साईडला बघू शकता. आणि ही राईड जी आहे हे आम्हाला जवळपास 5 मिनटं हवेमध्ये ठेवणार आहे. ॲक्च्युली मला पहिले नाहीच वाटत होतं, मला खूप भीती वाटत होती. पण आमच्यासोबतचे सगळे मुलं मुली आले, त्यांनी राईड केली आणि त्यांनी आम्हाला हिंमत दिली. तर आपण आता असं वाटतंय की जे खूप घाबरत होते त्यांनी पण केली. सो आता ब्रदर आम्ही पण थोडंसं इथं पाण्यात चल. हो बाबा, नाही तर इथून डायरेक्ट बिना इक्विपमेंटची पॅराग्लायडिंग होऊन जाईल डायरेक्ट. हां ठीक आहे, दो व्हिडिओ चलो चालू व्हा. सो कसे आहात मित्रांनो? खूप माझी फाटली होती पण माझा जो जेव्हा आम्ही स्टार्ट करत होतो. सो कसे आहात मित्रांनो? फायनली मी पूर्ण हवेमध्ये आलेलो आहे. सुरुवातीला जेव्हा मी तिथून पळत होतो ना तर तेव्हा बहुतेक कॅमेरा बंद होता असं मला वाटतंय. कारण यांनी नंतर चेक केला आहे करतो भाई आहे. यांनी मग नंतर हा कॅमेरा चालू केला. हे बघा खालच्या साईडला पूर्ण अशा प्रकारे ग्राउंड दिसतंय. हे सगळे माझे मित्र वगैरे ठिकाणी. वाईट डोंगर. सुरुवातीला मला खूप भीती वाटली पण आता एकदम रिलॅक्स आहे. भाई आहे सोबत. आणि हे थोडंसं राऊंड झाल्यावर मला थोडीशी भीती वाटते. पण काय व्ह्यू दिसतोय भाई, एक नंबर भाई, एक नंबर. खालच्या साईडला तुम्ही बघू शकता. कौन सा हाथ खुला है तो? अच्छा, इसको भी ना पकड़ू? चलो ठीक है. भाईने बोला हात को मत पकडू. जेव्हा हलतं ना असं तेव्हा थोडीशी भीती वाटते भाई. खाली पडायला पण भीती वाटते. बघा रोड गाड्या काय दिसत आहे. सो
असा हा माझा एक्सपिरियन्स आहे. मी आयुष्यात कधी असं ॲडव्हेंचर केलेलं नव्हतं, पण आज सगळे आम्ही मनालीला आलो होतो. तर या एरिया का नाम क्या है भाई? कौन से लोकेशन? सोलंग वैली में हो हम अभी. सोलंग वॅलीला आम्ही आहे असं. आणि भाई आता भीती वाटते भाई थोडी. खूप गार वार लागतंय. व्हाईट कलरचे डोंगर तुम्ही बघताय मागं, तो सगळा बर्फ पडलेला आहे. रोड आहे खाली. काय बोलू भाई, एक नंबर वाटतंय, एक नंबर. भैया हम अभी ऑफिस उस साइड जाएंगे घूम के. ये तो आपके हाथ में रिमोट, मतलब इसका स्टेयरिंग है क्या ऐसा कुछ? तो ये जो आप रिबन खींच रहे हैं इसके ऊपर ये टर्न होता है क्या? अच्छा, और इसको ब्रेक कैसे करते हैं भाई? ब्रेक कैसे करेंगे इसको? ओह, अरे बाप रे, दम से भाई, भाई दम से सीधा करना. अरे बाप, वही एकदम नेक्स्ट लेवल वाटतंय भाई.